नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. माफ करा मित्रांनो, गेले महिनाभर मी तुमच्यापासून दूर होतो. झालं काय की सुरुवातीला व्हायरलनं आजारी झालो. 10-12 दिवस त्यात गेले, अशक्तपणा होता. आणि त्यानंतर माझा आधीपासून म्हणजे 15-20 दिवस आधीपासूनच अमेरिकेत जाणं ठरलं होतं. वास्तविक ते कॅन्सल करावे काय असं मला वाटत होतं, पण तिकीट्स बुक्ड होते, हॉटेल्स बुक होत्या आणि मग ते सारं कॅन्सल करायचं म्हटल्यानंतर माझं आणि माझ्याबरोबर जो नागपूरचा माझा हॉटेलियर मित्र नेहमी असतो त्याचं दोघांचंही आर्थिक मोठं नुकसान झालं असतं. शेवटी नाईलाज झाला आणि मग एक 10-12 दिवस अमेरिकेत गेलो. मित्रांनो, अमेरिकेच्या दृष्टीनं फार काही तुम्हाला सांगावं असं नाही, पण तुमच्या ज्या काही बाबी नजरेत पडत नाही त्या तुम्हाला सांगणं आवश्यक आहे. एक अत्यंत महत्त्वाची गंमत सांगतो की अमेरिकेमध्ये किंवा जगभरातल्या कुठल्याही देशामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं एक वेगळं नेटवर्किंग असतं. ते एकमेकांना सहकार्य करतात. म्हणजे अमुक एखादा संघाचा स्वयंसेवक जर अमेरिकेत गेला आणि त्याला कुठल्याही भागामध्ये मदत लागली तर ते तिथले जे स्थानिक स्वयंसेवक असतात ते त्याला मदत करायला तत्पर असतात. पण त्या पलीकडे आणखी एक सांगतो. पुण्यामध्ये एक सोशल वर्कर सचिन इटकर माझा अत्यंत चांगला मित्र आहे. नाव लक्षात ठेवा, सचिन इटकर. आणि सचिनचं देखील अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये किंवा गल्फ कंट्रीजमध्ये, तिकडे पूर्वेकडल्या देशांमध्ये उत्तम नेटवर्किंग आहे. म्हणजे जेव्हा केव्हा तो पुण्यामध्ये, दुबईत, मुंबईत कार्यक्रम घेतो, त्या सोशल नेटवर्किंगच्या निमित्तानं वेगवेगळे कार्यक्रम वर्षभरात घेतो. अनेकदा मी गेलो आहे आणि आश्चर्य म्हणजे जगभरातले त्याचे अनेक व्यावसायिक मित्र त्या कार्यक्रमाला येतात, व्यवसायाचं आदानप्रदान करतात आणि त्या साऱ्यांचं उत्तम नेटवर्किंग सचिन इटकर यानं अतिशय चांगल्या पद्धतीनं बांधलं आहे. यावेळी अमेरिकेत असताना वॉशिंग्टनमध्ये मी सुरुवातीला वॉशिंग्टन DC गेलो आणि तिथे मला काही शॉपिंग करायचं होतं आणि त्यानिमित्तानं मी सचिनला फोन केला. त्यानं तिथल्या मित्राचा संदर्भ दिला. त्या मित्राचा पुढल्या 10 मिनिटात फोन आला आणि तो मला घ्यायला आला. विठ्ठल जंगले म्हणून त्याचा मित्र होता आणि त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं मला सहकार्य केलं. दुसरा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की अमेरिकेच्या बाबतीमध्ये उगाचच भारतीयांनी झुकण्याची गरज नाही. म्हणजे मी जो माझा मित्र यावेळेला नागपूरचा माझ्याबरोबर होता, नानिवडेकर, तिथले ते मोठे हॉटेल व्यावसायिक आहेत, तर मी त्यांना तेच सांगत होतो की कम्पेअर टू इंडिया अमेरिका फारशी श्रीमंत नाही. फक्त सुखवस्तू आहे, त्यांचं एक राहण्याची स्टाईल वेगळी आहे. म्हणजे मी त्यांना दाखवलं की बघा, रस्त्यावर 80% ज्या कार्स धावत आहेत त्या 20 लाखाच्या वर नाही आणि त्यातल्या बहुतेक कार्स अमेरिकन्स मंडळींनी सेकंड हँड विकत घेतलेल्या असतात. त्यानंतर आपल्या इथले नातेवाईक किंवा स्थानिक जे अमेरिकन्स भारतीय आहेत ते तुम्हाला मोठ्या अभिमानानं सांगतात की माझा मुलगा अमुक बंगल्यात राहतो, तमुक बंगल्यात राहतो. मित्रांनो, ते देखील हास्यास्पद आहे. म्हणजे अमेरिकेतला चांगल्यापैकी बंगला 5 कोटींच्या वर नसतो. 4 कोटींपासून तिथली घरं मिळतात. 5 कोटींमध्ये अगदी मोठा बंगला त्यांना मिळतो. आपल्या इथे त्या मानानं मुंबईमध्ये घराच्या किमती काय आहेत किंवा मी ज्या घरामध्ये राहतो त्याची किंमत काय आहे तुम्हाला सांगता येणार नाही. पण कम्पेअर टू दॅट आपण भारतीय खूप सुखवस्तो. फक्त आपण सुख मानत नाही, उगाचच आपल्याला त्यांच्याविषयी आकर्षण असतं, त्याकडे दुर्लक्ष करावं, उगाचच हुरळून जाण्याचं किंवा ते आपल्याला फार इम्प्रेस करत असतील तर त्यांच्यासमोर झुकण्याची फारशी गरज नसते.
इतिहास तुम्हाला पाठ आहे. पूर्वी लढाया व्हायच्या. लढाया झाल्यानंतर जो राजा इतर राज्यांना, राज्याच्या राजांना पराभूत करायचा, पराभूत केल्यानंतर तो त्यांच्याकडून ते राज्य हिसकावून घेत नसे किंवा त्या राज्यांची, पराभूत राज्यांची तो हकालपट्टी करायचा नाही, तर तो त्या ठिकाणच्या राजाला मांडलिक म्हणून पुन्हा एकदा सत्तेवर बसवायचा. पण पराभूत झालेल्या राजाला मांडलिकत्व स्वीकारावा लागत असे आणि जिंकलेला राजा त्याच्याकडे एक मांडलिक म्हणून सतत बघत असे. मित्रांनो, नरेंद्र मोदी, अमित शहा यांची जी राजकारण करण्याची पद्धत आहे, मी तुम्हाला अगदी सुरुवातीपासून सांगतो, त्या पद्धतीच्या पावलावर पाऊल, किंबहुना 4 पावलं पुढे देवेंद्र फडणवीस आहे. मी तुम्हाला या फडणवीसांच्या बाबतीमध्ये कायम सावध करत असतो. पण इतर राज्यकर्ते, मंत्री, अधिकारी जर दुर्लक्ष करत असतील तर त्यांच्यासारखे मूर्ख मी बघितलेले नाही. आपल्या या राज्यातले विशेषतः शहा, मोदी आणि अर्थातच देवेंद्र फडणवीस यांना शिव्याशाप देतात, त्यांच्यावर टीका करतात. टीका साधी सोपी सरळ आहे, सर्वसामान्यांना पटणारी आहे. टीका अशी की ज्या अजित पवार पद्धतीच्या मंडळींनी भ्रष्टाचार केला, ज्यांनी हे राज्य नागडं केलं, नागवं केलं, ज्यांनी या राज्यामध्ये धुमाकूळ घातला, त्या साऱ्यांना याच फडणवीस, मोदी, शहा यांनी पुन्हा एकदा सत्तेत बसवलं. मित्रांनो, तुम्हा साऱ्यांच्या दृष्टीने कदाचित तो सारा टीकेचा भाग असेल, पण फडणवीस कुठेही चुकलेले नाहीत. फडणवीसांना कोणीही कधीही हलक्यात घेऊ नये. सुरुवातीला मला अनेक वर्ष शरद पवारांची थोडीफार भीती वाटायची. हा माणूस केव्हा उलटेल आणि काय करेल सांगता येत नाही, म्हणून त्याच्या बाबतीत टीका करताना मी 1000 वेळा विचार करत असे. पण देवेंद्र फडणवीस त्यांच्या पलीकडले आहे. मला या फडणवीसांवर टीका करताना 1000 वेळा विचार करावा लागतो, एवढा हा खतरनाक माणूस आहे. आणि हाच तो फडणवीस जो आपल्या या भारतीय जनता पक्ष रूपी राज्याचा राजा आहे. आणि त्यानं मोठ्या खुबीनं हे मांडलिक निर्माण केलेले आहेत. ज्या साऱ्यांना त्यानं सत्तेत घेतलेलं आहे ते सारे मांडलिक आहेत. त्यांची फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जाण्याची हिंमत नाही, ताकद नाही, ते जाऊ शकत नाही. एवढे प्रचंड पुरावे यातल्या प्रत्येक माणसाविषयी, प्रत्येक नेत्याविषयी जर माझ्यासारख्यांकडे आहेत तर ते तर फडणवीस आहेत. या राज्याचे कधी यशस्वी मुख्यमंत्री, कधी यशस्वी विरोधी पक्ष नेते, तर कधी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष. त्यांच्याकडे माझ्यापेक्षा कितीतरी पुरावे पडलेले आहेत. त्यामुळे हे जेवढे मांडलिक आहेत त्यांचं कोणाचीही हिंमत, ताकद त्यांच्या विरोधात जाण्याची नाही. काळजी करू नका. आता आणखी एक महत्त्वाची तंबी, सूचना, सावधगिरी या मांडलिकांसाठी आणि भारतीय जनता पक्षाच्या वादग्रस्त मंत्र्यांसाठी, राज्यमंत्र्यांसाठी देखील, आणि अर्थातच या राज्यातल्या महत्त्वाच्या पदावर काम करणाऱ्या शासकीय, प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर
देवेंद्र फडणवीसांना आपली गरज आहे, त्यांना सत्ता टिकवण्यासाठी आपल्याशी त्यांनी संबंध जपणं गरजेचं आहे, हे जर या मांडलिकांना वाटत असेल तर ते चुकीचं आहे. कुठल्याही या मंत्र्यांनी, या सत्तेतल्या मंडळींनी अधिक भ्रष्टाचार करू नये. जेवढे पुरावे जास्त जमा होतील तेवढे ते फडणवीसांच्या फायद्याचे आणि या मांडलिकांच्या नुकसानीचे असतील. आणि नेमकी तीच परिस्थिती भारतीय जनता पक्षातल्या मंत्र्यांसाठी आणि राज्यमंत्र्यांसाठी, आमदारांसाठी, अधिकाऱ्यांसाठी, प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी. फडणवीस बेहकूब नाही, तुमच्यातल्या प्रत्येकावर त्याची बारीक नजर आहे. आणि भारतीय जनता पक्षातल्या जर मंत्र्यांना, राज्यमंत्र्यांना वाटत असेल की फडणवीस बेहकूब आहेत, तर त्यांची ती डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजरीसारखी अवस्था आहे. आज जे यशस्वीतेच्या शिगेला पोहोचलेले आहेत त्या मंत्र्यांना जर पुढे जायचं असेल तर त्यांनी आदर्शवाद जपण्याची गरज आहे. थोडं थोडं मिळवून मोठं होता येतं, श्रीमंत होता येतं, पैसे टिकतात. उगाच डाका टाकण्याची गरज नाही. किंबहुना माझी भूमिका फार स्वच्छतेची आहे, मला पैसे खायचे नाहीत, सगळं काही आम्ही फडणवीसांच्या कानाला टाकतो, हे जर बेहकूब पद्धतीनं काही मंत्री माझ्यासारख्या पत्रकारांकडे सांगत असतील तर त्यांच्या इतके नालायक मूर्ख कुठले मंत्री नाहीत. त्यांची अवस्था तीच, डोळे मिटून मांजरीसारखी, डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजरीसारखी. ही चूक त्यांनी करता कामा नये, अन्यथा साऱ्यांची लक्तरं वेशीवर टांगल्या जातील. आणि या अशा पद्धतीच्या नालायक मंत्र्यांची भारतीय जनता पक्षाला गरज नाही. त्यांच्याकडे दुसऱ्या फळीतले कितीतरी आमदार होण्यासाठी, नामदार होण्यासाठी जसे उत्सुक आहेत, तयार आहेत, तशीच त्यांची त्यांच्या मतदारसंघात लोकप्रियता आहे. हे जे काय सत्तेवर बसलेले मंत्री आहेत त्यांच्या ढुंगणावर जर उद्या लात मारली तर त्यांच्या जागी लगेच दुसरा निवडला जाईल. जी अवस्था, जी मनस्थिती एकेकाळी एकनाथ खडसे यांची होती, तीच तुम्हा साऱ्या मंत्र्यांनी, राज्यमंत्र्यांनी करून घेतलेली आहे. आणि ती तुमची मोठी चूक आहे, एवढं लक्षात ठेवा. तूर तेवढंच मित्रांनो, नमस्कार.